प्रेज द लॉर्ड. आपण येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला आजचा विषय आहे, आज विश्वासणारा सुवार्थ सांगत आहे पण जग ऐकत नाहीये. तुम्ही सुवार्थ सांगत आहेत पण लोक ऐकत आहेत का? नाही ऐकत आहेत. का नाही ऐकत आहेत? पुढच्या वचनांमधून आपल्याला समजेल की का आज लोकांना कान असून सुद्धा ऐकत नाहीयेत. आज आपण बोलतोय पण त्यांच्या कानावरती शब्द जात आहेत पण त्यांना कळत का नाहीये? हालेलुया. आपला परमेश्वर इतका कमजोर आहे का की एक विश्वासणाऱ्यांनी रविवारी घरी बसावा? हालेलुया. आपला परमेश्वर इतका ह्यो आहे का तुम्ही रडताय आणि तो गप्प आहे? तुम्ही रडताय आणि तू शांत आहे? तुम्ही रडताय, तुम्हाला जेवढ्या वेदना आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त वेदना त्याला होते. हालेलुया. इथे एका आत्म्याचं तारण झालं तर देव आनंद करतो, पण इथूनच जर एक आत्मा गेला तर देव तितकाच रडतो. तो परमेश्वर नाहीये की आपण रडेल आणि तो आपल्या संग येऊन आनंद करेल. नाही, आपल्या दुःखामध्ये तो पण सामील आहे, पण हे विश्वासणाऱ्यांना माहित नाहीये. पण विश्वासणाऱ्यांवर दुःख काय येतात? कारण विश्वासणारे ऐकतात कमी आणि मनाचं जास्त करतात. आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्यामध्ये बळ आहे, आमच्यामध्ये खूप पैसे आहेत आमच्याकडं. आजकाल लोकांचा विश्वास पैशांवर आहे. पण शेवटला तोच डॉक्टर, ज्या डॉक्टरांकडे तुम्ही तुमच्या आजारांचं जे करतात ना ट्रीटमेंट, तोच गुडघे टेकवतो नंतरनं. आता तुम्हाला पैसाही वाचवणार नाही, मी पण वाचवणार नाही. आता तुम्हाला एकच वाचवल, तो म्हणजे वरचा. तुम्ही आता त्याच्याकडे जाऊन गुडघे टेकवा, तुम्ही त्याला धन्यवाद करा. मग लोकांचे डोळे उघडतात, मग लोकांचे कान उघडतात, मग लोकांचे मुख पण उघडतात. मग तिथं जाऊन ते रडतात, तरी पण देव संधी देतो. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू मत्तईचा 13वा अध्याय 14 ते 17. हा, मत्तई 13 14 ते 17. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा. तुम्ही ऐकाल तर खरे, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही. पण तुम्हाला समजणार नाही. व पाहाल तर खरे, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. परंतु त्यांना दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काय झालेलं आहे? अंतःकरण जड झालेलं आहे. हा, ते कानांनी मंद ऐकतात. ते कानांनी मंद ऐकतात म्हणजे ऐकतात पण त्याच्याद्वारे ते करत नाहीत. म्हणजे काय? ते मंद ऐकतात. पुढं, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. आपले डोळे त्यांनी झाकून घेतले आहेत. ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, अंतःकरणाने समजू नये, व वळू नये, व वळू नये. नाही. पुढं, आणि मी त्यांना बरे करू नये, आणि मी त्यांना बरं करू नये. करू नये. हालेलुया. हा, पुढं, पण धन्य तुमचे डोळे, पण धन्य तुमचे डोळे. कोणाचे? जे तुम्ही इथं आलात, जे ऐकतात, जे बघतात, जे बोलतात, तुम्ही धन्य आहेत. हालेलुया. तुम्ही कोण आहेत? धन्य. धन्य आहेत ते लोक जे प्रत्येक विषयामध्ये येशूला ठेवतात. प्रेज द लॉर्ड. धन्य आहेत ते लोक जे येशूला सोबत घेऊन फिरतात, प्रत्येक कामामध्ये येशूला ठेवतात. हालेलुया. ते घमंडी नाहीयेत का? कारण येशूला दाखवलं त्यांनी की आम्हाला तुझी खूप गरज आहे. प्रेज द लॉर्ड. पुढं, पण धन्य तुमचे डोळे, व धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, कारण ते पाहतात, आणि तुमचे कान, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जे पाहत आहात, तुम्ही जे बघत आहात, ते पाहण्यास
ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे पुष्कळ लोक व नीतिमान जन व नीतिमान जन उत्कंठित होते तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. पाहायला भेटलं नाही. हालेलुया. पण तुम्ही धन्य आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही धन्य आहेत. तुम्हाला ऐकायला पण भेटते, तुम्हाला पाहायला पण मिळते आणि तुम्हाला बोलण्याची संधी पण आज देव देते. धन्य आहेत तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकून पण देवाला इग्नोर करणारे लोक पडलेले आहेत. परमेश्वरावर विश्वास करून ही लोक पडलेले आहेत. आज तुम्ही चमत्कार कराल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? माझ्याकडे बघा. हालेलुया. तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय तुम्हाला मंडळीला. तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही. जो ऐकल त्याला मिळेल. ज्याला ऐकण्यास कान आहे तो ऐको. प्रेज द लॉर्ड. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. कारण खूप लोकांनी आज कान बंद करून ठेवलेले. ते म्हणतात ते आम्हाला कोणाचं ऐकायचं नाही. का? कारण आम्ही सक्षम आहेत. जे म्हणतात ना आम्ही सक्षम आहेत, आम्ही पॉवरफुल आहेत, छोटासा आजार आला ना फुसकरनं हवा निघून जाते. हालेलुया. छोटासा आजार, जास्त पण नाही. टायफॉइडने जेव्हा ते तडपडतो ना तेव्हा त्याला देव आठवतो. माहित आहे तुम्हाला टायफॉइडनी लोक कसे तडपडतात? झोप येत नाही, अंगावर घेतलं तर घाम येतो, अंगावरचं काढलं तर थंडी वाजते. माहिती का तुम्हाला हे आजार? प्रेज द लॉर्ड. म्हणतात आम्ही खूप ताकदवर आहे. ताकदवर आहे तो व्यक्ती जो वचन ऐकून पाळतो. ताकदवर आहे तो व्यक्ती प्रत्येक संकटामध्ये देवाला आवाज देतो. ताकदवर आहे तो व्यक्ती जो देवाकडे बघून चालतो. हालेलुया. मला छोटस तुम्हाला संदेश द्यायचा आहे. संदेश काय आहे तुम्हाला सांगू? तुम्ही इथून पुढे चमत्कार करणारे बनणार आहे. हालेलुया. तुमच्या हाताद्वारे परमेश्वर मोठे काम करणार आहे. तुम्ही जिथं थांबणार तिथून अद्भुत काम होणार आहे. तुम्ही जिथं हात ठेवणार तिथून देव पाणी काढणार आहे. हालेलुया. देव तुमचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेणार आहे. पण काही लोक तुमच्यावर जळणारे पण उठणार आहेत. हालेलुया. तुमच्यावर हसणारे सुद्धा उभा राहणार आहेत. तुम्हाला पाडणारे सुद्धा उभा राहणार आहेत. मी आज तुम्हाला ते सांगून ठेवतो. आज तुम्हाला मजबूत होण्याची गरज आहे. आज तुम्हाला ताकदवर होण्याची गरज आहे. तुम्ही ताकदवर त्याच वेळेस व्हाल ज्यावेळेस तुम्ही येशूचे वचन ऐकाल. ताकदवर तुम्ही औषध आणि गोळ्या खाऊन नाही होणार. औषध आणि गोळ्या खाऊन तुमची कदाचित तुमच्या शरीरातल्या किडण्या खराब होतील. पण ही जेवणाची भाकर जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना देव जीवन देईल. हालेलुया. जो विश्वासाने ऐकतो आणि विश्वासाने ग्रहण करतो त्याला परमेश्वर स्वर्गातले सगळे आशीर्वाद देतो. अब्राहमाला म्हणतो अब्राहम आकाशाकडे बघ. अब्राहम म्हणतो मला देव आकाशाकडे का बघायला सांगते? पण देवाने सांगितले तर त्याला बघायला लागल. तो बघतो आणि बघितल्यानंतर ना देव म्हणतो आकाशातले तारे मोज. तो म्हणतो तारे मोज, अनगणित हे तारे मी कसा मोजू प्रभू? प्रभू म्हणतो तरी तुला मोजायला लागतील. ते म्हणतो मी नाही मोजू शकत माझ्या देवा. माझ्याकडे तेवढी मोठी ताकद नाहीये की मी हे तारे मोजल. मी तुझ्यासारखा नाहीये. हालेलुया. पण तो परमेश्वर आहे. तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक केस त्यांनी मोजून ठेवलेला आहे. तो परमेश्वर आहे. हालेलुया. तुमचे आई तेवढं प्रेम तुमच्यावर करत नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम तुमचा देव तुमच्यावर करतो. प्रेज द लॉर्ड. तुमचे बहीण भाऊ नातेवाईक आई वडील तुम्हाला सोडून देतील, पण देव म्हणतो या तळ हातावर मी तुझं नाव आणि तुझा चेहरा कोरलेला आहे. मी कधी तुला सोडणार नाही, मी कधी तुला त्यागणार नाही. हालेलुया. उठतील तुमच्यावर जाळणारे, उठतील तुमच्यावर हसणारे, पण तुम्हाला एकच उत्तर द्यायचं. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करताय लोकांना आरोग्य मिळणार. तुम्ही प्रार्थना करताय मेलेले पण उठणार. तुम्ही प्रार्थना करताय हालेलुया अशक्तहीन लोकांना परमेश्वर ताकद देणार, बळाने भरणार. जिथून तुम्ही जाल तुमची लोकांच्या अंगावर सावली पडल्यावर लोकांच्या शरीरातले दुष्ट आत्मे निघून जाणार. हालेलुया. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहे. तुम्हाला परमेश्वराने देवदूत समान केलेलं आहे. हालेलुया. तो म्हणतो परमेश्वरापेक्षा किंचित मनुष्य कमी आहे. जर त्यांनी विश्वास केला ना मोहरीच्या दाणे इतका तर मनुष्य खूप मोठा आहे. पण आज विश्वास करणारे खूप खूप कमी आहेत. आज विश्वास लोक आज विश्वास करत नाही.
थोड्याशा आजाराला घाबरतात, डॉक्टरांच्या शब्दांना घाबरतात, त्याच वेळेस तुम्ही तुमचा स्टँड घेतला पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही उठले पाहिजे. हालेलुया. आज डॉक्टरांचे शब्द ऐकण्यासाठी कान आहेत, देवाचे वचन ऐकण्यासाठी कान नाहीयेत. डॉक्टरांबरोबर बोलण्यासाठी मुख आहे, पण देवाबरोबर बोलण्यासाठी मुख नाहीये. मी म्हणतो आज तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण मागितलं पाहिजे, मला तुला बघणारे डोळे दे, तुला बोलणारे माझ्या मुखामध्ये शब्द दे, तुला ऐकणारे मला कान दे, माझ्या हातामध्ये ती ताकद दे प्रभू, की मी तुझ्याकडे येऊन मी तुला मागल, आणि ज्यावेळेस मागल त्यावेळेस मला देशील. हालेलुया. तुम्ही देवाशी बोलू शकता. हे पिता परमेश्वर, लिहिलेलं आहे, तुला डोळे आहेत, तू मला बघतो, तुला हात आहेत, तुम्हाला स्पर्श करतो, तुला मुख आहे, तू बोलू शकतो. आज माझे कान उत्सुक आहेत तुझा आवाज ऐकण्यासाठी. आज मला तुझं दर्शन बघायचंय माझ्या देवा, आज मला तुझं दर्शन घ्यायचंय प्रभूजी. तोपर्यंत मी झोपणार नाही जोपर्यंत तुम्हाला वचनांद्वारे बोलणार नाही. तुमची तळमळ पाहिजे. आज लोकांची तळमळ काय आहे? भारत जिंकतोय का पाकिस्तान जिंकतोय? हालेलुया. आज लोकांची तळमळ काय आहे? हालेलुया. आज कुठे लोकांची नजर? मी म्हणतो विश्वासणाऱ्यांनी बायबल मध्ये बघावं, सगळे विजय तुमच्यासाठी आहेत. तुम्ही पराजय पावलेले लोक नाही, तुम्ही विजय पावलेले लोक आहेत. पण सांगणार कोण? हालेलुया. मी रोज देवाकडे जातो आणि परमेश्वराला म्हणतो, मला बोलणारे तुझे वचन सांगणारे मुख दे, मला तुला बघून चालणारे मला नेत्र दे प्रभूजी. मी झोपत नाही हालेलुया जोपर्यंत माझी प्रार्थना पूर्ण होत नाही. लोक म्हणतात देवाला रोज 2 तास दिले पाहिजे. मी काम धंदा करून हालेलुया रोज परमेश्वराला 4 तास देतो, रोज 4 तास 12 तास ड्युटी करून. का? देव बघतो. हालेलुया. मी घमंड करत नाही त्या गोष्टीसाठी. का? कारण देव म्हणतो शरीर तुझं साथ देणार नाही, पण आत्मा उत्सुक ठेव. मी झोपलो तरी मी प्रार्थना करतो. हालेलुया. मी जेवताना सुद्धा मी प्रार्थना करतो. घमंडी आहेत ते लोक जे देवाला नंतर आणि सगळ्या गोष्टींना आधी ठेवतात. प्रेज द लॉर्ड. पगार झाल्या प्रभू परमेश्वर, ह्या पगारावर तुझी ब्लेसिंग उतरून येऊ दे, ह्या पगारामध्ये तुझे आशीष उतरून येऊ दे, ह्या पगाराला माझे देवा मी ब्लेस करतो तुझ्या नावाने, ह्या पगाराला मी तुझं रक्त लावतो, प्रत्येक नोटाला मी तुझं रक्त लावतो. हालेलुया. मागितलं पाहिजे, तुम्ही मागितलं पाहिजे. हालेलुया. ना तुमचा विश्वास त्या पैशांवर नाही, ज्या पैशांवर मी प्रार्थना केली त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. देव ह्याच्यातून खूप मोठा पुरवठा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक थोडंसं हसले की लोक चर्चला येणं बंद करतात. आज लोकांनी कोणाची निंदा केली की लोक देवाला विसरून जातात. उठतील ते लोक, पण आज तुम्ही स्टँड घेतला पाहिजे. आज तुम्ही बोलले पाहिजे. जो चमत्कार आज घडत आहे ना, हालेलुया, का घडत आहे तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना. कारण ज्या वेळेस तू झोपत होता त्यावेळेस मी माझ्या देवाकडे जाऊन गुडघ्यावर बसून मी बोलत होतो. हालेलुया. ज्या वेळेस तू मित्रांबरोबर पिक्चरला जात होता त्यावेळेस मी चर्चला जाऊन बसायचो. हालेलुया. ज्या वेळेस तू आराम करत होता त्यावेळेस मी बायबल वाचत होतो. हालेलुया. ज्या वेळेस तू स्वप्न बघत होता त्यावेळेस मी देवाचं दृष्टांत बघत होतो. तुम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. तुम्ही बोलताल तर तुमच्यातले दुष्ट आत्मे पळून जातील. तुम्ही बोलत नाही, तुम्ही लोकांना बघताय. जो लोकांना बघतो ते पडतोय. हालेलुया. तुम्हाला बघायचंच आहे तर तुम्ही देवाला बघा. आज विश्वासणाऱ्यांचं लक्ष कुठे? आज मी बघितलं नाचताना सुद्धा माझ्याकडे कोणतरी बघल, मला कोणतरी हसल. ना हसणार, हसलं तरी मी त्यांच्याकडे बघणार नाही. माझा देव माझ्याकडे बघून आनंद करत आहे. माझा परमेश्वर माझ्याकडे बघून आनंद करत आहे. हसू द्या. हालेलुया. नाही हसणार तुमच्यावर कोण? उलट बाजूच्याला लाज वाटेल. हा नाचतोय मी का उभा राहू, हा आनंद करतोय मी का नको करू? काहीतरी मिळतंय ह्याला. हालेलुया. ह्याला काहीतरी मिळालेलं आहे म्हणून तर हा आनंद करतोय. म्हणून तर हा आनंद करतोय. तुमच्यातला आनंद बघून बाकीचा बाजूचा लाजला पाहिजे. तुम्ही जर डोक्यामध्ये हे विचार आणताय ना तर तुम्ही कधीच काम करणार नाही. मंडळी, प्रेज द लॉर्ड. लाज शरम काढून टाका. येशूचे कपडे धारण करा. येशूला तुमच्यामध्ये उतरवा. येशूला. दाविदासारखं मन मागा परमेश्वराकडं. राजा होता तो त्या काळातला, मोठा राजा होता. कितीतरी देशांवर राज्य करत होता. पण ज्या वेळेस परमेश्वराच्या समोर नाचण्याची वेळ येते ना
त्यावेळेस तो असा नाचतो ना, राजा नाही मी तुझा सेवक आहे ह्या धर्तीवरती. त्याची बायको बघती, मी काय बघून काय म्हणती, तुला लाज वाटती का? तो म्हणतो कशाची, तू राजा असून इथं नाचतोय. तो म्हणतो माझ्या परमेश्वरासाठी अजून ह्या पातळी खालच्या पण पातळीला मला जाता आलं तरी मी जाईल. परमेश्वर ऐकतो परमेश्वर. आज तुम्ही काय करता, कुठं जाता, आठवडाभर तुम्हाला मी नाही पण देव बघतो. प्रत्येकावर परमेश्वराची करडी नजर लागलेली, प्रत्येकाकडे परमेश्वर बघत आहे. कारण 21 मध्ये 121:4 मध्ये लिहिलेले स्तोत्रमध्ये, माझा इस्रायलचा देव कधी झोपत नाही आणि तो कधी डुलकीही घेत नाही. आज लोक का घाबरतात, का लाजतात ते लोक, हालेलुया, कारण त्यांचं लक्ष लोकांकडे लागलेलं आहे. माझ्याबद्दल लोक काय बोलतील. आज लोक घरातून बायबल लपवते, पाहुणे येणार आहेत म्हणून बायबल पटकन कुठं नाही. सगळ्यात आधी बायबल त्यांना मी दाखवणार, बायबलचं वचन मी त्यांना सांगणार, माझा देव जिवंत आहे ह्याच्यातच मी त्यांना सांगणार. हालेलुया. मी येशूकडे जाते. तुम्हाला खरं सांगतो, विश्वासणारे असे काही लोक आहेत, मी त्यांना ऐकलंय, त्यांच्या समाजातून त्यांना बाहेर काढलं, त्यांच्या लोकांमधून त्यांना बाहेर काढलं. त्यांना कुठल्याच गोष्टीचा आसरा नव्हता. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जसे कपडे तशा कपड्यात त्यांना हाकलून दिलं. ते घाबरले नाही. प्रॉपर्टी किती मोठी आहे, किती करोडची जायदाद आहे, नाही मी जाईल, माझा देव मला शून्यातून उभं करेल. माझा परमेश्वर. आज लोक म्हणतात चर्चला गेल्यानंतर ना पैसे भेटतात, अरे आम्ही खिशातले तिथं टाकून येतो. हालेलुया. मला सांगा कुठे भेटतात, मी तुमच्या संग येतो. प्रेज द लॉर्ड. इथे येणार तर इथून तुम्हाला येशू दिसणार, इथे येणार तर तुम्ही इथून येशूला घेऊन जाणार, इथं तुम्ही पैसे टाकून जाणार. हालेलुया. तुम्ही घेऊन नाही जाणार इथून पैसे. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत कुठले चुकीचे शब्द बोलू नका जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही आणि कानांनी ऐकत नाही. आज लोक नुसतं ऐकतात आणि हवेमध्ये गोळ्या सोडतात, हवेमध्ये गोळ्या सोडतात. हवेमध्ये गोळ्या सोडणारा पापी, पापी हवेमध्ये गोळ्या सोडणारा. हालेलुया. डोळ्यांनी बघा, कानांनी ऐका, मग विश्वास ठेवा की हा तुमच्याबद्दल तसं बोलला होता. पण देवाकडे जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू माझ्याबद्दल त्याचं मन बदल, माझ्याबद्दल त्याचं हृदय बदल, माझ्यामध्ये त्याच्याबद्दल राग आहे का, माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल कठोरता आहे का, ते घाण हृदय काढून टाक. मला चांगला आत्मा आणि चांगलं हृदय दे. मला कुठला आत्मा, कुठलं हृदय, हेजकेल 36:26 प्रमाणे लिहिलेला आहे, तुला मी नवीन आत्मा आणि नवीन हृदय देईन. आज मागा परमेश्वराकडे जाऊन. आज तुम्ही शांत आहे म्हणून तुम्हाला मिळत नाहीये. आज तुम्ही काय करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करताय, कुठल्या जगाच्या रीतिरिवाजाच्या गोष्टी तुम्ही करताय, जे पाहिजे ते सगळं करताय, पण ज्यावेळेस परमेश्वराची वेळ येते त्यावेळेस लोक झोपतात. 10 कुमाऱ्या होत्या. किती होत्या? 10 कुमाऱ्या होत्या. संधी सगळ्यांना होती का फक्त 5ला संधी होती? सगळ्यांना संधी होती. पण परमेश्वराने कोणाला घेऊन गेला? ज्या तयार होत्या. आज तुमची आणि माझी वेळ आहे तयार होण्याची, तुमची आणि माझी वेळ देवाला ओळखण्याची, तुमची आणि माझी वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन प्रार्थना करायची, तुमची आणि माझी वेळ आहे हालेलुया परमेश्वराला प्रत्येक गोष्टीतून उंच करण्याची. तुमची वेळ आहे आज. हालेलुया. आज 12 नाहीयेत पण आज 13 आहेत तुम्ही आणि मी. हालेलुया. आज तुमच्यातून आणि माझ्यातून देवाला मोठं काम करायचंय. देव बघत आहे कधी हा उठतोय, कधी प्रार्थना करतोय. देव बघत आहे कधी हा उठतोय, पण तो उठतच नाही. तो उठतो कधी? सूर्य डोक्यावरती आल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. सूरज प्रेमानी पास्टर म्हणतात ना, आत्ताचा दावीद आहे ना, 4 वाजता पहाटे झोपतो आणि दुपारी 12 वाजता उठतो. त्या काळातला दावीद होता ना, रात्री लवकर झोपायचा आणि पहाटे 4 वाजता उठायचा. आज दावीद आहेत का? आज देवाला ते दावीद पाहिजे जे त्याच्यासाठी उत्सुक आहेत. फक्त देवाने बोलावं आणि मी ह्या धर्तीवरती काम करावं. दाविदासारखं हृदय पाहिजे तुमचं. म्हणून परमेश्वर म्हणतो, दावीद तू माझ्या हृदयातला आहेस. का प्रभू? कारण तू राजा असून माझ्यासाठी या धर्तीवरती नाचला, लोकांना दाखवलं मी, माझा देव मोठा आहे, नंतर मी आहे.
छोट्या मोठ्या पदावरती लोक जातात आणि देवाला विसरतात. मी रोज प्रार्थना करतो. माझी प्रार्थना तुम्हाला सांगू काय असते? परमेश्वराकडे गेल्यानंतर सर्वात आधीचे शब्द, टच मी लॉर्ड, ब्लेस मी लॉर्ड, आय रिक्वेस्ट यू लॉर्ड, हेल्प मी लॉर्ड. प्रभू मला मदत कर, मला सहाय्य कर, मी रिक्वेस्ट करतो, मला तुझी खूप गरज आहे, मला तुझी खूप गरज आहे. तुझ्या विना मी जगू शकत नाही, तुझ्या विना मी राहू शकत नाही. हालेलुया. म्हणून तर काय म्हणत आहे यशाया संदेष्टा, त्यांना दिसतंय पण ते आंधळे, त्यांना दिसतंय, त्यांना ऐकायला येतंय पण ते बहिरे आहेत. त्यांचं अंतःकरण जड झालेले. कशाने जड झालेले अंतःकरण? कारण लोकांच्या बद्दलची घाण त्या ओझं तिथं ठेवलेले, म्हणून त्यांचं अंतःकरण जड झालेले. म्हणून येशू येतो आणि काय म्हणतो, अहो तुम्ही जे थकलेले लोक आहात, मजकडे आम्ही तुम्हाला विसावा देतो. तुमचं जोडजू माझ्या हातामध्ये द्या आणि माझं हलकं जू तुम्ही घ्या. पण नाही, देवाला म्हणतात कशाला प्रभू, तुझ्या डोक्यावरती आधीच क्रूस आहे, अजून आमचं वजन कशाला तुझ्या डोक्यावरती. प्रेज द लॉर्ड. त्यांनी जगाला हातावरती ठेवलेले, जगाला त्यांनी हातावरती ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला परमेश्वर कोण आहे? तुम्ही समुद्र कसा बघताय? कसा बघता तुम्ही समुद्र? संपूर्ण बघता का तुम्ही समुद्र? संपूर्ण बघता? हाय आपल्यातलं कोण? ब्रदर मी असा थांबलो आणि मला पूर्ण समुद्र दिसला. हाय आपल्यातलं कोण? तो परमेश्वर काय म्हणतो, मी समुद्राला माझ्या ओंजळीमध्ये नापतो. कुठं नापतो? ओंजळीमध्ये. मला तुम्ही सांगा, जो परमेश्वर समुद्राला ओंजळीमध्ये नापतो, ज्याला आपण बघू शकत नाही आणि बघितलं जेवढं बघल तेवढं ते मोठा दिसतो समुद्र, तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. तो तुम्हाला मरू देईल, तो तुम्हाला डुबू देईल, तो तुम्हाला हरू देईल. हालेलुया. नाही, माझा देव तो नाहीये. तो स्वतः पडेल, तो पडलेल्यांना तो उंच करतो. आज तुमच्याद्वारे देव लोकांना उंच करणार आहे. आज तुम्हाला हालेलुया, तुम्ही एक आजचे दावीद, तुम्ही एक आजचे दावीद. हालेलुया. मी लाजणार नाही. हालेलुया. माझ्यातली शरम येशूने काढलेली आहे. देवासाठी मला खालच्या पातळीला जायला लागलं तरी मी जाईल. का? कारण हे जीवन येशूच आहे, हे जीवन येशूच आहे. हालेलुया. मी जिवंत नसतो, मी गेल्या 13 वर्षांपूर्वीच मेलो असतो, पण आज मला देवाने जिवंत ठेवले, तर माझं सगळं जीवन मी येशूच्या हातामध्ये समर्पित करतो. स्वीकार कर प्रभू माझा, ह्या भेटीचा स्वीकार कर प्रभू परमेश्वरा. माझं हृदय तुझ्या पुढे अर्पण असं करतो. रोजची प्रार्थना असली पाहिजे, रोज तुम्ही देवाला बोलले पाहिजे. हालेलुया. संकट येतील, माझ्या बी जीवनात येतात, असं नाही येत नाही, पण मी येशू संग बोलताना ते निघून जातात. कारण ते संकट आले ना, काय म्हणतात माहिती तुम्हाला, चुकीच्या ठिकाणी आलो. जो आपल्याला इग्नोर करत आहे, ज्याला इग्नोर करायचंय ना, त्याला इग्नोर नाहीत करत लोक. पटकन तुम्हाला कुणी काय बोललं ना, त्या गोष्टींना तुम्ही धरून बसता. मला हे असे बोलले, मला हे असे बोलले, मग बरोबर संकट शिरतात. तुम्ही इग्नोर करायला शिका. बोललेत ना, बोलू दे. मी आज हे करतोय ना, उद्याच्याला माझ्यापेक्षा ते करतील जास्त. हालेलुया. ते माझ्यापेक्षा जास्त उड्या मारतील देवामध्ये, ते माझ्यापेक्षा जास्त आनंद करतील. हालेलुया. तुमची काय उत्सुकता पाहिजे? आज विश्वासणारे काय करत आहे? विश्वासणारे आज झोपते, झोपते आज विश्वासणारे. हालेलुया. मला देव रोज प्रति दिवसाला दृष्टांत दाखवते. माझे येण्याचे दिवस जवळ आलेले, माझे येण्याचे दिवस जवळ आलेले. माझं उत्सुकतेने काम कर, माझं उत्सुकतेने काम कर. आज तुला मी निवडलेले. हालेलुया. तू माझा 13वा शिष्य आहेस. मी खूप लोकांकडे बघितलं, पण ते माझ्यासाठी अपात्र असे ठरले. पण मी देवाला म्हणतो, मी आहे प्रभूजी, मला तू पात्र असं कर. मी आहे माझे देवा, माझा उपयोग तू करून घे. ये प्रभू, माझ्यामध्ये तू संचार कर, माझ्या गोष्टींवर तू कंट्रोल कर, माझ्या बोलण्यामध्ये तुझं कंट्रोल, माझ्या बघण्यामध्ये तुझं कंट्रोल, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं कंट्रोल असू दे. आज तुम्ही बोलले पाहिजे. सगळ्या गोष्टींमध्ये देवाला कंट्रोल मागा, रागावर कंट्रोल मागा, सगळ्या गोष्टींमध्ये कंट्रोल. देवाला बोलले पाहिजे, प्रभू मला कंट्रोल मध्ये ठेव, प्रत्येक गोष्ट तुझ्या अधीनतेमध्ये राहून मला करणारं बनव. माझा उपयोग या भारत देशात, महाराष्ट्रात, संपूर्ण प्रभूजी राष्ट्रावर करून घे. हालेलुया.
का नाही करणार परमेश्वर तुमचा उपयोग? का नाही करणार? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पास्टर सुरेश प्रेमानींचा उपयोग करून घेतात ते, तर आपला का उपयोग करणार नाही परमेश्वर? त्या प्रत्येक व्यक्तीचा देव उपयोग करणार जो विश्वासाने त्याच्या चरणापाशी जाऊन बसणार. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार कधी तुम्ही त्या लोकांना आधी बघितलं नव्हतं, कधी तुम्ही तुमची त्या लोकांची ओळख नव्हती. पण जे नातं आहे ना, तुम्ही त्यांना नाही ओळखत आहे, पण नातं कुठलंय? नातं येशूच्या रक्ताचं आहे. येशूच्या रक्ताचं घट्ट नाते नाते. हालेलुया. कधी कधी आपलं सख्त नातं आपल्याला धोका देईल, पण येशूच्या रक्ताचं नातं कधी धोका देणार नाही. हालेलुया. समजते तुम्हाला? बहीणमध्ये आणि भावांमध्ये, इथं आलेल्या लोकांचं सांगतोय मी. हालेलुया. जगाचं नाही सांगते मी. बहीणमध्ये आणि भावामध्ये, बहीणमध्ये बहिणीमध्ये, भावांमध्ये असं देवाने नातं केलंय ना घट्ट, की शैतान कधीच हे नातं तोडणार नाही, कधीच नाही तोडणार आहे. का? कारण रक्त जिवंत आहे. पुढच्या महिन्यात आपण शिकणार आहेत. रक्त जिवंत आहे. ते रक्त साक्ष देतं, ह्यांच्यासाठीच मी, त्यांच्यासाठी मी पडलोय, त्यांच्यासाठी मी सांडलोय, त्यांच्यासाठी मी जमिनीला जे जमीन जी मागत होती बलिदान ते मी दिलेले. दुष्ट आत्म्यांना सोडायला लागल तुम्हाला. तुम्ही दुष्ट आत्म्यांच्या अधीन नाही राहणार, दुष्ट आत्मे तुमच्या अधीन राहतील. दुष्ट आत्मे तुमच्या अधीन राहतील. तुम्ही जिथं जाल ना तिथं ऐकायला लागल त्यांना. तुम्ही गेले ना, तो दुष्ट आत्मा त्या लोकांना म्हणेल, ह्याला कशाला बोलवलं? मग तुम्ही सांगायचं होतं ना, मी ब्रदर शंकरांना बोलवते, मी गेलो असतो. तुम्ही सांगायचं होतं ना, मी सिस्टर पवारताईंना बोलवते, मी गेलो असतो. अजून आपल्यातले भरपूर लोक आहेत. तुमचे जर नाव घेतले ना तिथं, तरी दुष्ट आत्मे घाबरतील. घाबरायला लागल. का घाबरायला लागल? तुमच्यातलं मला कोण आहे का विचारणार, ब्रदर का घाबरायला लागल? हा, हालेलुया. अजून आहे का कोण विचारणार? विचारा, विचारा ना, विचारा. नका लाजू, नका लाजू. हालेलुया. घरामध्ये उलट बोलायला असतो का आपण? सिस्टर बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, दुष्ट आत्मे आपल्याला का घाबरतात? परमेश्वर म्हणतो, मी तुमचं नाव माझ्या हातावरती कोरलेलं आहे. हालेलुया. तर ह्या धर्तीवरच्या प्रत्येक दुष्ट आत्म्याला घाबरायला लागल. कारण शैतानाला पण माहिती आहे, हा विश्वासणारा झाला, हा देवाकडे आला, हा बायबलला वाचायला लागला, पूर्ण परमेश्वर त्याला कळाला. ह्याचा अर्थ काय? देवाने त्याचं नाव त्याच्या हातावरती कोरलेले. तो आपल्या नावाने सुद्धा घाबरेल. म्हणून येशू उभा राहून काय म्हणतो? माझ्यापेक्षा मोठे चमत्कार तुम्ही कराल. मोहरीच्या दाणे इतका विश्वास ठेवा. हालेलुया. समजलं तुम्हाला? आता मी पुढची स्टेप सुरू करतो. हालेलुया. समजते तुम्हाला मी जे काय बोलतोय ते? तुम्ही विश्वासामध्ये प्रबळ व्हा. तुम्ही जर विश्वासामध्ये प्रबळ झाले ना, मी खरं सांगतो, तुम्ही घटे आणि तंगी कधी बघणारच नाही. तुम्ही जर खिशाने रिकामे असले ना, तुम्ही चेहऱ्याने श्रीमंत असाल. समजते तुम्हाला? हालेलुया. खूप लोक पैशाने आमिर आहेत, पण चेहऱ्याने गरीब आहेत. कारण प्रेम आणि आनंदच नाहीये. पण इथे येऊन बसणाऱ्याला कदाचित तुमच्याकडे पैसे नाहीये, पण तुम्हाला देवाने प्रेम आणि आनंद असा दिलेला आहे की त्याच्या संग सगळं काही तुम्हाला मिळालेलं आहे. सगळं काही तुम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. तुमच्यासाठी देवाने काहीच राखून ठेवलेलं नाही. देवाने तुमच्यासाठी सगळं पूर्ण केलेलं आहे. पूर्ण केलेलं आहे माझ्यासाठी परमेश्वराने. हालेलुया. पण सगळ्यात आधी काय येते? सगळ्यात आधी परमेश्वर येतो, नंतर न सेवा येते. ही सेवा पहिली नाहीये माझी. मी सगळ्यात आधी देवाला ठेवलेले. मला परमेश्वर म्हणतो, तुला सेवा पाहिजे का मी पाहिजे? प्रभू मला तू पाहिजे. जर मी म्हणतोय त्याला मला तू पाहिजे, तर मला सेवा मिळते. जर मी म्हंटलो प्रभू मला तू नकोय, तर सेवा पण जाणार. समजते तुम्हाला? मागायचं तर उत्तम मागा. जर आज जीभ तुम्हाला बोलण्यासाठी दिलेली तर उत्तम मागणारे बना. हालेलुया. समजते तुम्हाला? लोक निंदा करतात, ऐकू नका.
लोक तुमच्याकडे वाईट नजरेने बघतात, बघू नका. उठतील. मी तुम्हाला बोललो ना मागाशी, जेव्हा ते झोपत होते तेव्हा तुम्ही प्रार्थना करत होते, जेव्हा ते जेवत होते तेव्हा तुम्ही वचन खात होते, जेव्हा ते दुपारचं रविवारच्या दुपारी 3 वाजता झोपायचे तेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात यायचे, जेव्हा ते दोस्त मित्रांसंग पिक्चरला जायचे तेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकायला बसायचे. तुम्ही धन्येत, तुम्ही धन्येत. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीने भर जवानी परमेश्वराच्या हातामध्ये दिलेली ना, तो पुरुष आणि ती स्त्री सगळ्यात मोठं धन्य आहेत. आमेन. खरं सांगतो मी. हालेलुया. पौलुस म्हणतो, ज्यांनी परमेश्वराला जवानी दिलेली आहे परमेश्वराच्या नजरेमध्ये ते खूप मोठा आहे. मी देवाला भर जवानी माझी दिलेली. हालेलुया. मी पाप केले पण देवानी मला वेळेत सावरलं, वेळेत मला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं, मला देवाने उभं केलं. हालेलुया. मी खरं सांगतो, मी बोलण्यासाठी घाबरत होतो, माझी जड जीभ होती. प्रभू म्हणतो, जिभेवर सामर्थ्य देणारा, जिभेवर शब्द देणारा मी परमेश्वर आहे, मी तुझा उपयोग ह्या राष्ट्रावर करून घेईल. आता ते दिवस लांब नाहीयेत, ते दिवस खूप जवळ आहेत. आपल्या पूर्ण मंडळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे, मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. हालेलुया. टाळ्या वाजवा. हालेलुया. येशूसाठी टाळ्या वाजवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा, नामान कोडी. कोण? हा, कोण? परत नामान कोडी. हा, हालेलुया. कोण आहे हा नामान कोडी? हा नामान कोडी मोठा सेनापती आहे, एका राजाच्या हाताखाली आहे. आणि तो जे पण युद्ध हातामध्ये घेतो, तो युद्ध जिंकल्याशिवाय तो सोडत नाही. एकही युद्ध तो हारलेला नाही. हालेलुया. एकही युद्ध हारलेला नाही. त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे, त्याच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे, त्याला काहीच कमी नाहीये, काही कमी नाहीये त्याला. प्रेज द लॉर्ड. काहीच कमी नाहीये. सगळ्या गोष्टींनी समृद्ध आहे तो, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे तो. पण त्याला काय झालंय? त्याच्या शरीराला कोड फुटलेला आहे. काय फुटलंय? बाजूच्याला हळू आवाजात म्हणा, कोड. हसून म्हणा, प्रेमाने म्हणा. हालेलुया. चिडून बोलू नका, ते घाबरून बाहेर पडून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मगाचपासून कुणी हसत नव्हतं, म्हणून जरा म्हणलं थोडीशी हसणं, कॉमेडी पण पाहिजे. हालेलुया. नुसते ऍक्शन म्हणले की लोक पण हसणारच नाहीत. पण इथं आपल्याला इथं बंदी आहे का? कुठं सांगितलंय का इथं हसू नका? मी म्हणतो तुम्ही उठून आनंद केला पाहिजे, नाचले पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठीच आहे हे, माझ्यासाठीच आहे हे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, तर त्याला काय फुटलाय? त्याला कोड फुटलाय त्याच्या अंगाला. त्याचं पूर्ण शरीर काय होते? कोडाने भरते. प्रेज द लॉर्ड. आपण काढू दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 14 पर्यंत आपण वाचू. काढलं? दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 14. हळूहळू वाच. नामानाचे कोड नाहीसे होते. नामानाचे कोड काय होतं? नाहीसे होते. हा, पुढं वाच. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा. कोणाचा राजाचा? आरामाचा राजा. मोठा राजा, सगळ्यामध्ये प्रबळ राजा, त्याच्याकडं काहीच कमी नाही. आता त्या राजाकडे काही कमी नाही म्हणलं, त्याच्या सेनापतीकडे काही कमी असेल का? नाही. आणि ज्या व्यक्तीच्या हाताखाली तो कामाला आहे, तो व्यक्ती राजा आहे, राजा आहे. पण तो कुठला राजा आहे? तो स्वर्गातला राजा आहे का? तो कुठला राजा आहे? तो धर्तीवरचा राजा आहे. म्हणून त्या राजाच्या हातामध्ये नाही त्याचं कोड बरं करणं. समजते? तो राजा आहे पण तो डॉक्टर नाहीये, तो राजा आहे पण तो वैद्य नाहीये. हालेलुया. आपला परमेश्वर राजांचा राजा बी आहे आणि वैद्यांचा वैद्य बी आहे, डॉक्टरांचा डॉक्टर पण आहे आणि तो परमेश्वर सगळ्यात आधी आहे. हालेलुया. नाही समजत तुम्हाला? प्रेज द लॉर्ड.
तुम्हाला समजलं असतं ना, खुर्ची सोडून तुम्ही उठले असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो ह्या धर्तीवरचा राजा आहे, पण तो डॉक्टर नाहीये. ज्याच्या हाताखाली तो कामाला आहे त्या व्यक्तीला कोड आहे, आणि त्याच्याद्वारे हा राजा युद्ध जिंकते. काय करते? युद्ध. आणि त्याला इतकं प्रबळ आहे, तो ताकदवर आहे. एकही त्यांनी युद्ध हारलेला नाहीये. आणि त्या राजाचा एक सेनापती आजारी आहे, त्याला कोड फुटलेत, आणि तो राजा फक्त बघते, पण तो काय करू शकत नाही. समजत तुम्हाला? त्याच्याकडं सगळी ताकद आहे, सैन्य आहेत, अख्खे देश आहेत त्याच्याकडं, मोठ्यातले मोठे वैद्य आहेत, खूप मोठे त्या काळातले डॉक्टर आहेत, पण कुणी काहीच करू शकत नाही. सगळ्यांनी गुडघे टेकले. हालेलुया. पण आपला परमेश्वर जो खरा राजा आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, आणि त्याच्यानंतर ना तो डॉक्टरांचा डॉक्टर पण आहे, आणि तो वैद्यांचा वैद्य पण आहे. कारण मी आहे तुमच्या समोर उभा राहून सांगणारा, जो डॉक्टर बोलला होता फक्त तू 5 वर्ष जगशील, आज त्या आजारांना 14 वर्ष होऊन गेले, अजूनही मला काही झालं नाही. का? कारण माझा येशू डॉक्टर आहे. हालेलुया. माझा येशू वैद्यांचा वैद्य. एक वेळेस इथल्या वैद्याच्या डॉक्टरांचे औषध फेल होतील, पण तिथले कधीच वचन फेल होणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तो बोललेला आहे, तुझं फुटलेलं घर देव पुन्हा बनवल. हालेलुया. जर तुमचं मुलं भटकत आहे, तुमच्या मुलांना परमेश्वर स्थिर करल. तुझ्या घरामध्ये ते घुसलेला आहे, परमेश्वर ती ताकद ठेवतो, तुझ्या घरातनं त्याला पुन्हा बाहेर पण तो काढल. प्रत्येक दुष्ट आत्मा तुझ्या पायतळी येऊन पडेल. प्रत्येक आजार तुझ्या पुढे गुडघे टेकतील. तू घाबरू नको. हालेलुया. परमेश्वर जर नामन कोणाला बरं करू शकतो, तर तू आणि मी तर विश्वासामध्ये चालते. हालेलुया. कधी माहित नव्हतं येशू कोण आहे, कधी माहित नव्हतं परमेश्वर कोण आहे, पण कोणतरी कानावरती स्वार्थ घेऊन आलं, येशू संग माझी ओळख करून दिली. मी धन्यवाद करतो माझ्या देवाचे. मरणाच्या वेळी माझ्याकडे आला आणि त्यांनी मला नवं जीवन दिलं. हालेलुया. तो परमेश्वर नाहीये. मी ज्या वेळेस झोपायचो, झोप येत नव्हती, रात्रभर उठून बसायचो आणि रडायचो, आणि मी म्हणायचो, या धर्तीवरती कुठला देव जिवंत आहे का नाही, जो मला बरं करू शकतो. कारण मला खूप भयंकर हड्ड्यांचा आजार होता. रडत होतो मी. हालेलुया. मी भयंकर रडायचो. मी भिंतीला धडका मारायचो. कदाचित त्यांनी माझा आवाज ऐकला. मी ओळखत नव्हतो, कधी येशूच्या नावाने मागितलं नव्हतं, कोणी येशू माहित नव्हतं, पण येशू मला मिळाला. येशू मला मिळाला. नथनेल म्हणतो, हालेलुया, की आहे का नाही कुठला देव? मी ह्या धर्तीवरती खूप एकटा आहे, माझं कोण नाहीये, खूप संकटात आहे. जर असेल तो देव तर मला वाचव. 12 शिष्यांमध्ये सगळ्यात आधी परमेश्वर नथनेलला जाऊन भेटतो आणि म्हणतो, मी तुझ्यापासून मोठं काम करून घेणार आहे. जर तुम्ही त्याला विश्वासाने आवाज देताय, जर तुम्ही विश्वासाने त्याला म्हणताय, हे माझ्या देवा, तू जर असशील तर मला ह्या संकटातून बाहेर काढ, मला ह्या चिखलातून बाहेर काढ, मला ह्या वाईट कामातून बाहेर काढ, मला सुटायचं आहे, पण सोडवणारा कोणी नाहीये. जर तू माझ्याकडे आला तर मी इथून सुटल. तुम्ही बोलले पाहिजे मंडळी. हालेलुया. तुम्ही बोलाल तर तुम्हाला मिळेल. तिथं सगळे त्याच्या हातामध्ये. तो राजा आहे, पण तो धर्तीवरचा राजा आहे. तो डॉक्टर नाहीये, तो राजा आहे, पण तो डॉक्टर नाही. पण आपला परमेश्वर राजा आहे, पण तो सगळं आहे, त्याच्याकडे सगळं आहे. हालेलुया. जर तो राजा आहे तर तुम्हाला पण तो राजे बनवणार. योसेफाला बनवू शकतो, खड्ड्यातून त्याला बाहेर काढू शकतो, राजाच्या पंक्तीला बसवू शकतो, दाविदाला धुळीत उचलू शकतो, राजाच्या पंक्तीला बसवू शकतो. आज तर त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेले, आज तर त्यांनी माझ्यासाठी सगळे फटके खाल्लेले आहेत, आज माझ्यासाठी 7 शब्दांमध्ये त्यांनी सगळं पूर्ण केलेलं आहे. आज मी, हालेलुया, मी राजा आहे माझ्या देवाचा, कारण माझा देव राजांचा राजा आहे.
हालेलुया. तुमचा विश्वास असा जागा झाला पाहिजे ना, तुमच्याकडे आलेले आजार पण लाजले पाहिजे. लाजले पाहिजे तुमच्यातले आलेले आजार. मी काय ह्याच्याकडे आलोय, हा मला मारतोय रोजच, हा माझ्यावर अत्याचार करतोय, प्रेज द लॉर्ड, हा मला कोंडून ठेवतोय. कुठं ठेवताय त्याला कोंडून तुम्ही? येशूच्या रक्तामध्ये. कारण दुष्ट आत्म्यांना श्वास घेण्यासाठी मोकळीकता नाहीये. येशूचं रक्त खूप पॉवरफुल आहे, त्याला कमी आणि हलक्यात घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. पुढं वाच शिवानी. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी मिळाला होता. तो पराक्रमी वीर होता, तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. पण काय होता? कोडी होता. कोडी होता. पुढं अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला हा. आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. केवढीशी मुलगी आहे ती? लहान मुलगी. काय केलं त्यांनी? कैद करून नेली. कैद करून नेली. घेऊन गेले. बरोबर. आता ती मुलगी लहान आहे. समजा आमच्या माणसी एवढी असेल, लहान म्हणजे किंवा राखी एवढी म्हणा, किंवा शिवानी असेल, रोहिणी, कुणी असेल, लहान आहे ती मुलगी. हालेलुया. मी एक सांगते तुम्हाला की तेवढी तरी डिस्टन्सची ती मुलगी असेल, लहान. हा, जर मोठी असती तर काय लिहिलं असतं तिथं? मोठी मुलगी होती, पण लहान मुलगी होती लिहिलंय तिथं. लहान मुलीला कैद करून ते कुठे नेतात? ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. कुठं राहिली ती? नामानाची जी बायको होती, तिच्या सेवेसाठी तिला तिथं ठेवलं. हा, आता तिची सेवा करणार म्हणजे एकाच घरामध्ये सगळे, घरी एकच आहे, तिथं नामान पण तिथंच राहणार, त्याची बायको पण तिथंच राहणार. प्रेज द लॉर्ड. आता नामानच्या शरीराला आजार आहे, बाहेर कुणाला माहित नाही. समजते तुम्हाला? कदाचित नामांचे कपडे काढल्यानंतर ना कुठेतरी कोपऱ्यात ठेवले असतील, त्याचा वास तिला आला असेल. कोडी जे लोक असतात ना, त्यांचा वास येतो. वास आला असेल, तिने बघितलं असेल ते कपडे उचलून, अरे ह्याला तो कोडे. समजते तुम्हाला? ती तिथं काय गेली होती? देवाची इच्छा होती. ती कैदेत तिला घेऊन गेले होते, पण ती पोरगी तिथं लिहिलंय का रडली? तिच्या आई वडिलांसाठी ती रडली, देशासाठी रडली नाही. तिला माहिती होतं माझा देव काहीतरी मोठा उपयोग करून घेणार आहे. ती पण गेली त्यांच्या संग. गेल्यानंतर ना तिथं काय लिहिलेलं आहे की ती मुलगी काय म्हणते पुढं बघा. ती आपल्या मालकिनीला म्हणाली, हा, शोम्रोनातल्या संदेष्टाशी माझ्या धनाची गाठ पडती तर किती बरे होते. हा, त्याचे शोम्रोनाचा जो धनी आहे त्याचं नाव काय आहे? एलिशा. काय नाव आहे? एलिशा. हा, पुढं शोम्रोनातल्या संदेष्टाची माझ्या धनाची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. काय केलं असतं त्यांनी? कोड बरे केले त्याचे असते. कोड बरे केले असते. प्रेज द लॉर्ड. आणि त्या काळामध्ये कोड्यांवर कुठलाच इलाज नव्हता. कुठलाच इलाज नव्हता. तेवढा एकच व्यक्ती अख्ख्या जुन्या करारामध्ये कोडांनी बरं झालेला. त्याच्यानंतर नवीन करारामध्ये डायरेक्ट परमेश्वर धरतीवरती उतरून आला येशूच्या रूपामध्ये, आणि कोड्यांना डायरेक्ट म्हणत होता तुम्ही शुद्ध व्हा, शुद्ध व्हायचे, तुम्ही बरे व्हा, बरे व्हायचे, तुमचा विश्वास तुम्हाला शुद्ध करेल, शुद्ध व्हायचे. कुणी केलं नंतर ना? प्रभू येशूनी केलं. पण सगळ्या आता कोण करत आहे? आता देवाचा दास आणि नबी करत आहे, ज्याचं नाव एलिशा आहे. आणि ती मुलगी कुठे आहे? ती मुलगी त्या देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये, जिला कैद करून नेलेले. आणि ती मुलगी त्या राजाच्या बायकोला सांगते की ती काहीतरी म्हणत असेल, मॅडम म्हणत असेल किंवा मेमसाब म्हणत असेल, काहीतरी म्हणत असेल, मला माहित नाही आता ती काय म्हणती, पण म्हणले असेल की सेनापती ज्यांचं नाव नामान आहे, मी असं बघितलं की त्यांच्या कपड्यांना थोडीशी घाण आहे, थोडासा वास येतोय, काय प्रॉब्लेम आहे? आता बायांमध्ये कशा चर्चा रंगतात. मी खरं सांगतो,
लेडीज लोक असे आहेत, म्हणजे मी असं नाव ठेवत नाही, आज वुमेन्स डे, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हा, हालेलुया. महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पण मी एक सांगायचा काय प्रयत्न करतोय की घरातला कदाचित पुरुष पोटामध्ये ठेवल, पण स्त्री कधीच पोटात ठेवणार नाही. ती लगेच कुणापाशी ना कुठंतरी जाऊन ती तिचं बोलणार. आणि ही बोलली, ही जाऊन काय बोलली, हो माझ्या नवऱ्याला कोडे, रडत रडत बोलली असेल, हसत हसत नाही. कारण स्त्री ती असावी की नवऱ्यावर जर संकट आलेलं आहे तर तिने बी त्याच्यासोबतच असावा संकटाच्या वेळेस, ना की तिने पळून जावं. जशी तुम्ही बघितलं, कोण होता तो कोडाने भरलेला, इयोबाची बायको रोज त्याला काय म्हणायची माहितीये, रोज त्याला श्राप द्यायची, रोज त्याला कोसायची. अरे मर, तुझ्या देवाला शिवश्राप दे, पण त्यांनी एकही शब्द देवाच्या विरोधात बोलला नाही. त्याची बायको पण मिली नाही. का नाही मिली? कारण देव बायकोद्वारे म्हणजे बघत होता, परीक्षा घेत होता की हा काय करतो. पण नाही, त्यांनी एक वोटचं 2 वोट केले नाही देवाच्या कामासाठी. देवाला धन्यवाद दिले आणि त्यांनी स्वतःला पोचलं, पण त्यांनी देवाला पोचलं नाही. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे की देवाने त्याला 10 पट्टीने दिलं. 10 पट्टीने घे. परमेश्वर म्हणतो मला आनंद, मला खुश केलंय तर घे, तू मागितल्याप्रमाणे तुला दिलं परमेश्वराने त्याला. हालेलुया. हा, तर आता ह्याची बायको रडते आणि त्या मुलीला बोलते. त्या मुलीला वाईट वाटलं. काय वाटलं? वाईट वाटलं. मग ती मुलगी काय म्हणते, आता समजा तुम्ही जिथं राहताय, कोण जर आजारी आहे, कोण जर आजारी, तुम्ही गप्प बसाल? सगळे डॉक्टर थकले, तुम्ही गप्प बसाल? तसंच ही मुलगी सुवार्ता घेऊन तिथं बसली. काय म्हणते की आता परमेश्वराला पण माहिती आहे हा सेनापती, हा ह्याचं त्याचं नाही ऐकणार, हा त्याच्या बायकोचं बरोबर ऐकणार. आणि बघा तुम्ही, कुणी पण बायकोचं ऐकतो का? तर ती बायको आणि पती देवानी परमेश्वराने त्यांना समान केलेले, भेदभाव नाही दोघांमध्ये. हालेलुया. तर त्याला ऐकायला लागल. मग ती काय म्हणते मुलगी, एक आमच्या देशामध्ये इस्रायलमध्ये शम्रोन नावाचं एक नगर आहे, त्या नगरामध्ये एक देवाचा नबी आहे, त्याचं नाव एलिशा आहे. जर तू तिथे गेला तर माझा देवाचा जो नबी आहे ते त्याला बरं करत, त्याला बरं करत. तू जा आणि भेट, त्याला सांग तुझ्या नवऱ्याला जायला. ती राणी खुश होती, विश्वासाने भरती. विश्वास, फेथ पाहिजे. फेथ, तिने प्रार्थना तिच्या संग, तू मला सांगितलंय ना पुढं काय करू, ती म्हणली असेल प्रार्थना कर माझ्या संग. काय कर? प्रार्थना कर. आपण दोघं प्रार्थना करू. मग त्यांनी काय केलं, ते आले सगळे, ते दोघी पण आल्या आणि त्यांनी प्रार्थना केली. आज तुम्ही शिकवलं पाहिजे लोकांना, प्रार्थना करा, शिकवलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही ते शिकवू नका, मी जेवढं खाते त्यापेक्षा डबल तुम्ही खा. नाही, मी जेवढं प्रार्थना करतोय त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही प्रार्थना करा. मी जे करतोय त्याच्यापेक्षा तुम्ही दुप्पट करा. हालेलुया. तुम्ही देवाला दाखवा. त्या मुलीने तिथं देवाला दाखवलं आणि तिथं प्रार्थना करायला बसल्यानंतर ना परमेश्वराने त्या स्त्रीचा आवाज ऐकला आणि तिच्या नवऱ्याचा विश्वास कच्चा होता, पण तिचा विश्वास पक्का होता. आज ह्या मंदिरामध्ये लोक येणार, मी असं म्हणत नाही येणार नाही, इथं येऊन बसले तर ते विश्वासामध्ये पक्के होतील. पण देवाचं वचन जर ऐकून ते जर कच्चेच राहत असतील, लिंबू टिंबूच म्हणत असतील, तर कधीच ते वरती येणार नाही. आलेलो एक रविवारती येणार आणि 2 रविवारती ते गायब असणार. एक रविवारती येणार, 3 रविवारती ते गायब असणार. त्या लोकांना कधी परमेश्वर उपयोगात आणणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग तिने सांगितलं. मग तिने काय केलं असेल, तिच्या नवऱ्याला सांगितलं असेल जो नामान होता की असा असा देश आहे, तू जा. आणि त्या देशामध्ये हा जाऊ शकत नाही डायरेक्टली. ह्या काळामध्ये आपल्याला जर कुठल्या देशात जायचं तर काय करावं लागतं आपल्याला? विजा. विजा. कशाला चाललात, का चाललात, सगळी डिटेल्स. बिझनेस साठी चाललात, फिरायला चाललात, कशाला चाललात, सगळी डिटेल्स. म्हणून त्या काळामध्ये नामान काय करत आहे, त्याने ऐकलं त्याच्या बायकोकडचं सगळं. त्याच्या बायकोकडचं सगळं ऐकून तो कुणाकडे गेला? तो राजाकडे गेला. राजाला सांगते, हालेलुया,
की असा असा देश आहे, त्या देशामध्ये मला जायचंय. जर जर तू त्यांना पत्र दिलं सहमतीचं, मी येणार आहे तिथं, तर ते ऐकतील आणि मला तिथं प्रवेश देतील. मग त्यांनी पत्र बनवलं राजाने. आता सेनापती बोलतोय म्हणल्यावर ते ऐकणार. त्यांनी पत्र लिहिलं की नामान तिथं का जाते, कशासाठी जाते, काय विषय आहे, हालेलुया. पण ते नाही लिहिलं तिथं की नामान हा कोडांनी भरलेला आहे. ते नाही लिहिलं. फक्त लिहिलंय की नामान इथं येते आणि कुणाला भेटायचंय, परमेश्वराचा जो जिवंत नबी आहे, सेवक आहे, त्याला नामानला भेटायचंय. तुम्ही त्याचा स्वीकार करा त्या देशामध्ये. आणि ते पत्र इस्रायलच्या राजाकडून आलेले. पुढं वाच. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्रायली मुलगी असे असे म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलच्या राजाला पत्र देतो. मग तो काय करत आहे? तो काय म्हणतो, मी इस्रायलच्या राजाला पत्र देतो. मग तो माणूस 10 किक्कार चांदी, सोन्याची 6,000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलच्या राजासाठी पत्र आणले. हे कुणाला द्यायसाठी निघालाय? सोनं चांदी हे देवाच्या सेवकाला देण्यासाठी निघालाय. पण तुम्हाला कळलं पुढे देवाच्या सेवकांनी काय केलं असेल. देवाचे सेवक आहेत ना, पैशांवर प्रेम नाहीत करत, सोन्या चांदींवर प्रेम नाहीत करत, ते लोकांवर प्रेम करतात. देव दाखवायचाय मला त्यांना. हालेलुया. मला तुझ्याकडनं काय नको, माझी एकच तळमळ आहे, माझ्या देवाला तू ओळख. हालेलुया. माझ्या एकाने चूक केली म्हणून सगळ्या पास्टरांना एक करू नका, लोकांना मी सांगते. प्रेज द लॉर्ड. एक लोकांना मागून मागून पैसे घेते म्हणून सगळेच तसे असतील तर नाही. सगळ्यांना परमेश्वराने वेगळी वेगळी सेवा दिलेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये, हालेलुया, आजपर्यंत तुमच्यातलं कोणी उठावा आणि म्हणावा, आम्हाला ब्रदरांनी तोंडाने बोलले ते आमच्या चर्चमध्ये दशम माणूस द्या. मी पैशांकडे बघत नाही, मी लोकांकडे बघतो. लोकांना कधी परमेश्वर समजतो ती माझी तळमळ आहे. कधी विश्वासात वाढतील. हालेलुया. मला पैसे, मला देवानी काही कमी केलेलं नाहीये. हालेलुया. माझी एकच तळमळ आहे, जो आपण हॉल वापरते, जे परमेश्वरासाठी तुम्ही ते करा. हालेलुया. तुम्ही त्याच्यासाठी उभे राहा, त्याच्यासाठी तुम्ही कधी मागे जाऊ नका. जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर राजाने पत्र लिहिलं आणि तो इस्रायलच्या देशामध्ये पाठवते. पटापटा शिवानी. त्यात असा मजकूर होता की ह्या पत्राच्या द्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. आता इस्रायलचा राजा घाबरला. कारण इस्रायलचा राजा देवांचा, प्रभूचा, परमेश्वराचा तो देशाचा राजा आहे. आता हा घाबरलाय की हा कशामुळे इथे येतोय, अजून काय करतो का इथे येऊन, म्हणून त्यांनी त्याचे वस्त्र फाडले. मग एलिशाला ही बातमी एलिशाला कळली. हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपले वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? मी देव आहे का? ते म्हणते. विचार करा, पहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. पुढं इस्रायलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलिशा ह्याने ऐकले. एलिशाच्या कानावरती गेलं, एलिशाने ऐकलं. पुढं तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपले वस्त्रे का फाडलीस? तू का तुझे वस्त्र फाडतो? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल. त्याने माझ्याकडे यावे. इस्रायलामध्ये संदेष्टा आहे, भारत देशामध्ये विश्वासणारे आहे, भारत देशामध्ये प्रार्थना करणारे लोक आहे, गुडघ्यावर जाऊन ते विनंती करणारे लोक आहे, त्यांच्या हात ठेवण्याने लोकांना आरोग्य मिळतंय. हालेलुया. तर तुला काय प्रॉब्लेम होतोय जर लोक माझ्याकडे येऊन देवाला ओळखते? तुम्ही का हसताय? हालेलुया. तुम्ही का आमची टिंगल उडवताय जर लोक आमच्याकडे येऊन बरे होते? प्रेज द लॉर्ड. आज लोकांना त्रास होते का नाही? तुम्ही प्रार्थना तुमच्या घरामध्ये करत असाल ना, तेव्हा ते हसतील बाहेर. मी खरं सांगतो, तुमची टिंगल उडवतील. उडवू द्या. आज तुम्ही हसताय, उद्याच्याला तुम्ही रडाल.
पण आमची इच्छा नाही तुम्ही रडावे, आमची इच्छा आहे तुम्ही वेळेत सुधरावे. ते त्याला समजून सांगते. इस्रायलच्या राजाला एलिशा देवाचा सेवक आहे, नबी आहे. तो म्हणते की जर तो माझ्याकडे येते खऱ्या परमेश्वराला ओळखण्यासाठी तर तू कोण आहेस त्याला अडवणारा? तू का तुझे कपडे फाडतोय? तू का आक्रोश करून घेतोय? येऊ दे ना त्याला माझ्याकडं, काय प्रॉब्लेम नाही. हा पुढं. तेव्हा नामान घोड्या रथांनीशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. हा, एलिशाच्या दारी उभा राहिला. आता हा देवाचा सेवक आहे, हा देवाचा मोठा नबी आहे. प्रेज द लॉर्ड. मग ज्या वेळेस कोणतरी आपल्या दरवाजावर जर कोणतरी मोठा मंत्री येतोय, देवाच्या सेवकांनी म्हणजे नॉर्मल लोकांनी काय केलं पाहिजे? आपण नॉर्मल आहेत, आपण काय म्हणजे स्टँडर्ड नाही आहेत. एखाद्या नगरसेवकला लोक एवढे रिस्पेक्ट देतात. आता इथं तर सेनापती आलेला आहे, मोठा सेनापती आलेला आहे. मग एलिशाने काय केलं पाहिजे होतं? त्याला जाऊन भेटायला पाहिजे होतं. त्याला नमन, त्याची इच्छा आहे ह्यानी मला नमन करायला पाहिजे. पण एलिशाने तसं केलं नाही का? हालेलुया. त्याच्यातला घमंड त्याला मारायचा होता. तुम्हाला जर पुढं करायचंच आहे ना, खासदार, नगरसेवक, मंत्री, संत्री पुढं नका करू. देवाच्या पुढं करा, सगळं काही त्याच्या हाताने तुम्हाला मिळेल. हालेलुया. मी खरं सिरियसली तुम्हाला सांगतो, एक वेळेस तुम्हाला ते सोडून देतील नगरसेवक, आमदार, खासदार, पण परत परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया. त्यांनी तिथं सिद्ध केलं एलिशानी, मला तुझी गरज नाही, माझा देव माझ्यासाठी सक्षम आहे. तू माझ्याकडे आलाय तर माझ्या घरामध्ये झुकून ये. देवाच्या मंदिरामध्ये येत आहे, झुकून या, देवाचा आदर करा. हालेलुया. तुमच्यातला घमंड काढा. प्रेज द लॉर्ड. आज मनुष्यांना, आज लोकांना का लोक पडते घमंड सोडण्यासाठी ते तयार नाहीयेत. का लोक आज कोसळते, का आजाराला धरून येत, का रडत आहेत? कारण माझ्यातला घमंड अजून गेलेला नाही. तुझ्यातला घमंड तुला काढायला लागल. जर तू घमंड नाही काढला तर शौल राजासारखं तुला पण मारायला लागल. हालेलुया. तो बी हट्टी आहे, नामान पण हट्टी आहे. बघा काय होतं पुढं. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की यार्देन नदीत जाऊन यार्देन 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. तो काय बोलते? तो डायरेक्ट भेटला नाही जाऊन त्याला, तो असं कर नाही. तो संदेश पाठवते, त्याच्या दारात उभा आहे. तो तिथं लिहिले दारापाशी. तो गेला नाही. तो म्हणला नाही अरे सेनापती आलेत का, या 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 नाही. हालेलुया. तू देवाकडे आलाय माझ्या, तू नम्र होऊन ये. तुझ्यातला घमंड आणि मी पण काढ. आज देवाला ओळखून जर तू घमंडामध्ये आहेस तर तू चुकीचा आहेस. पण जर तू देवाला बघून जर तू घमंड दूर केलेला आहे तर तू योग्य दारात आहेस. हालेलुया. तर तो आला आणि त्याला तो संदेश पाठवते, यार्देन नदीमध्ये जा आणि 7 वेळा डुबकी मार. तर यार्देन नदी काय आहे? घाण आहे. कशी यार्देन नदी? वास येते. हालेलुया. कधी कधी होतंय ना की देवाचा सेवक काहीतरी सांगतोय, त्याच्यासाठी लोक करण्यासाठी उभे नाही. त्यांना ते चिळसतात, हे माझ्यासाठी नाहीये. पण तिथनच तुमची खरी सुटका असते. नामांची सुटका तिथंच होती, पण त्याला दिसत नव्हतं. म्हणून यशाया संदेष्टा काय म्हणतो? त्यांना डोळे असतील पण ते बघणार नाही. आज तुमची सुटका कुठे? जिथं बसलात तिथंच आहे. आज तुम्ही ज्या जागेवर आहे तिथूनच तुमची सुटका आहे. तुम्हाला आज बघायचे हालेलुया, आज तुम्हाला बोलायचे हालेलुया, आज तुम्हाला गप्प नाही बसायचं. जो गप्प बसणार तो मरणार. पण जो मागणार ती जिवंत राहणार. नामान बोलला तुझी गरज आहे मला तुझ्याकडनं आरोग्य मिळणार आहे. एक स्त्री, एक मुलगी आमच्या घरामध्ये इस्रायली, तिने मला सांगितलंय तू देवाचा सेवक आहे, मी तुझ्याकडे आलेलो आहे, मला बरं कर. पण तो सेवक सांगते आणि तो काय करते, त्याच्यातला घमंड त्यांनी दूर केलेला नाहीये. आज लोकांना सेवक जेव्हा बोलतो ना देवाचा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हा कोण आम्हाला सांगणारा? आम्हाला लय टॅलेंट आहे, आम्हाला लय ज्ञान आहे. हालेलुया. आज मला लोक काय, मी खरं सांगतो, मला काय म्हणतात ते, अरे आमच्यापेक्षा वयाने लहानच तू आम्हाला काय शिकवणार, तू आम्हाला काय सांगणार? तुम्हाला सांगू, निकोदेमस जो 70 वर्षाचा होता
पण येशू जेव्हा 30 वर्षाचा होता ना, येशूला जाऊन भेटतो ना, तेव्हा येशू आत्म्याने मोठा असतो. हालेलुया. निकोदेमस त्याच्या पुढे येऊन पाया पडून झुकतो आणि म्हणतो, हे गुरुजी, माझा स्वीकार करा. हालेलुया. आज लोक काय म्हणते, तुम्ही आमच्यापेक्षा लहान आहेत वयाने, तुम्ही आम्हाला काय शिकवणार? जो आत्म्याने मोठा आहे त्याचा आदर करणार तुम्ही बना. हालेलुया. त्याचा आदर करा. जर तुम्ही आदर कराल तर तो जो म्हणतो उठून, जर ह्याने माझ्या देवाच्या सेवकाचा माझा आदर केलेला आहे तर त्यांनी स्वर्गाचा आदर केलेला आहे. हालेलुया. तुम्ही आदर करणारे बना, आदर करणारे बना. त्या काळातले जे याजक होते, येशूला म्हणायचे, हा आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे, हा पण आपल्याला सांगणारा. पण एक होता त्यांच्यातला हुशार, निकोदेमस, जो 70 वर्षाचा होता, पण येशूला बघितल्यानंतर तो झुकतो. मी असं म्हणत नाही तुम्ही माझ्या पुढे झुका, नाही, आपण सगळे देवाच्या नजरेत समान आहेत. पण जो सांगतो त्याचा आदर करा. जो सांगतो, काहीतरी तळमळ त्याची, त्यांनी बघितले काहीतरी म्हणून तो आज मला सांगते. आज त्यांनी काहीतरी पाहिलेले. हालेलुया. जेव्हा देवाचा सेवक एकांतामध्ये जातो, परमेश्वर त्याला काहीतरी दाखवतो आणि त्या वचनाद्वारे लोकांशी बोलतो. तो असंच हवेत गोळ्यात मारत नाही देवाचा सेवक. हालेलुया. देवाचा सेवक देवाला बोलतो की हे खरंच मंडळीसाठी आहे का? हे खरंच मंडळीसाठी आहे का प्रभू, मला सांग. मग देव मला जेव्हा बोलतो, हा हे खरंच मंडळीसाठी आहे, मग परमेश्वर ते सांगायला मला लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप लोकांना आवडत नाही मी जे काय बोलतो ते, पण मी असं म्हणेल का त्यांना आवडत नाही म्हणून मी सेवा बंद करेल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेवा मला लोकांनी दिलेली नाहीये, सेवा मला परमेश्वराने दिलेली आहे. पूर्वी मी कोण होतो? नितीन भाऊंच्या घरी मी जेव्हा प्रार्थना घ्यायचो ना, वचन सांगायचो ना, तेव्हा मी काय म्हणायचो माहितीये? प्रभू, आज लोकांना आवडेल असे वचन मला दे, आज लोक मला वाहा वाहा म्हणतील असे वचन मला दे. एक रविवार आला, प्रभू म्हणला, तुला तुला मला प्रसन्न करायचंय का तुला लोकांना प्रसन्न करायचंय? मी म्हणलं, प्रभू तुला प्रसन्न करायचंय. मग लोकांच्या नजरेत हिरो का बनतो? मग लोकांच्या नजरेत हिरो राहशील, माझ्या नजरेमध्ये झिरो राहशील, चालेल का? मी म्हणलं नाही. मग त्यांना पाप दाखव लोकांना. जर लोकांना तू पाप दाखवशील तर लोक तुझा तिरस्कार करतील, मग मला चांगलं वाटेल की तू लोकांचं पाप दाखवतोय. म्हणून मी लोकांना आवडत नाही. म्हणून लोक म्हणतात, नको, हे आमच्यापेक्षा वयाने लहान, आम्हाला काही शिकवणार. प्रेज द लॉर्ड. मी कुणाला काही शिकवत नाही. मी इथे येऊन उभा राहतो आणि माझ्याद्वारे देव काम करतो. मी एक पात्र आहे. हालेलुया. मी एक पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या सेवकाची निंदा करू नका, जो आत्मेने वचन सांगतो. त्याला कधी तुच्छ लिखू नका, त्याला कधी कमी ठेवू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो गेला, ते गेल्यानंतर ते बोलते, ते बोलल्यानंतर त्याला आता फक्त करायचंय. त्याला काय करायचंय? देवाच्या सेवकांनी सांगितलंय ना, मग त्याला काय करायचंय आता? यार्देन नदीमध्ये जाऊन डुबकी घ्यायची, पण तो नाही घेते. तो नाही घेते. तो काय म्हणते? तो हा कोण मला सांगणारा? मी यार्देन नदीमध्ये, घाण पाण्यामध्ये जाऊन डुबकी मारू? माझ्या देशामध्ये नद्या नाही आहेत का? माझे देश काय वस पडल्या का नद्यांचा? माझ्या घरामध्ये पाणी नाहीये का? हा मला तिथं का पाठवतोय जिथनं वास येतो? हालेलुया. पण त्याला माहित नाहीये तिथूनच माझी सुटका आहे. आज लोकांना माहित नाही इथूनच तुमची सुटका आहे. आज लोकांना वाटते काय चर्चला जायचंय, काय ऐकायचंय ब्रदरांचं, घरामध्ये आम्ही चांगले आहेत ना, आम्ही मस्त टीव्ही बघतोय ना, आम्ही मस्त पिक्चर बघतोय ना, आम्ही आमच्या मुलांसंग आनंद करतोय ना, आम्ही लोकांबरोबर नातेवाईकांबरोबर बड्डेला जातोय ना, लग्नामध्ये जातोय ना, काय गरज आहे आम्हाला तिथं जायची? त्याच वेळेस शेवटच्या दिवशी ते लोक तुमच्याकडे बघून रडतील. हालेलुया. आणि जे तुम्हाला आज नाव ठेवतात ते उद्या रडतील आणि तुम्ही त्यांच्याकडे बघून हसाल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मोठं काम दिलेले मंडळी, तुम्हाला मोठं काम दिलेले. जो संदेश आहे ना परमेश्वराचा, एलिशा मोठं काम करते. तुम्ही आणि मी त्याच्यासारखेच हाडं मासाचे. तुम्हाला आणि मला तसं शरीर दिलेले. हालेलुया. त्याला 2 डोळे होते, तुम्हाला पण 2 डोळे. त्याला 2 हात होते, तुम्हाला पण 2 हात आहेत. त्याला 2 पाय होते, मला पण 2 पाय आहेत. हालेलुया. त्याला 2 कान होते, मला पण 2 कान आहेत. जो तसा तो ऐकायचा, आज मी तसाच ऐकते. जर एलिशा त्या काळामध्ये काम करू शकतो, आज मी काम करणार.
आज मी काम करणार. हालेलुया. एलिशाला तर माहित नव्हतं येशू कोण आहे, रक्त काय आहे, पण आज माझ्यासाठी रक्त पण आहे, येशू पण आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा पण आहे. मी किती आत्म्याने भरून काम करणार, मी किती येशू जगाला दाखवणार. हालेलुया. माझ्याकडनं देव मजबूत काम करणार, ताकदवर काम करणार. माझं येणाऱ्या हजारो पिढ्या माझं नाव घेणार. हालेलुया. माझं नाव घेणार. की आमच्यात कोणतरी होतं ज्याला येशू बरोबर आमची ओळख करून दिली. तुम्हाला सांगू, इस्रायलमध्ये ह्या लोकांचे नाव आहेत. किती वर्ष झालं, किती वर्ष होऊन गेलं. हालेलुया. एलिशाला मला वाटतं 2,500 ते 3,000 वर्ष होऊन गेलं. आज तिथं नाव आहे. प्रभू येशू ख्रिस्तांना तर आपल्यामध्ये येऊन 2026 वर्ष पूर्ण झाले. विसरले कोण? अजून लोक वाढत आहेत. एकाच्या मरणाने करोडो लोक आज उभे राहतात. तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर मृत्यू जरी आला ना, तर कदाचित तो मृत्यू त्या लोकांच्या तारणाचा असेल. तुमच्या एका मृत्यूने 1000 लोकांचं तारण होईल. घाबरू नका तुम्ही. हालेलुया. का तर तुमचा आज जो मृत्यू आहे तो दुःखाचा नसणार आहे, तो आनंदाचा असणार आहे. तुम्ही मरणार नाही. तुम्ही चांगली मोठी सेवा करून तुम्ही झोपणार. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? मी संपवणार नाही, अजून 5 मिनिटं आहेत. पुढं हे ऐकून नामान रागावून चालता झाला. चिडला. घमंडी लोकांना राग येतो. बाजूच्याला हळूच म्हणा, घमंडी लोकांना राग येतो. हसून बोला, म्हणा घमंडी लोकांना राग येतो. प्रेज द लॉर्ड. राखी वहिनीला बोल, घमंडी लोकांना राग येतो. हा, प्रेज द लॉर्ड. घमंडी लोकांना राग येतो. त्याला घमंड त्याचा काढायचा आहे. जोपर्यंत घमंड निघणार नाही तोपर्यंत आरोग्य मिळणार नाही. जोपर्यंत अहंकार जाणार नाही तोपर्यंत आरोग्य मिळणार नाही. एलिशाला माहिती होतं, ही पक्की एलिशाने काय केलं होतं, त्याच्या हृदयावर ही छाप होती. कितीही मोठा माझ्याकडे आला त्याला घमंड काढायलाच लागल. प्रेज द लॉर्ड. तो चालता झाला, तो अहंकाराने भरला. पण पुढं काय झालं? पुढं खरं सांगतो की तुमच्या संग चांगले लोक पाहिजे, तुम्हाला मार्गदर्शन करणारे, तुम्हाला येशू बरोबर ओळख करून देणारे. आणि त्याच्या संगत जे लोक आहेत ना, ते नामान पोळीपेक्षा पण हुशार लोक आहेत. मी देवाला म्हणलं, धन्यवाद करतो प्रभू, नामाना बरोबर काहीतरी चांगले लोक होते. जर नामाना बरोबर जर नामासारखे घमंडी लोक असते तर नक्की नामान पडायला कधी आरोग्य मिळालं नसतं. आज तुमच्या संग काही चांगले लोक आहेत. हालेलुया. पण चांगले लोक आहेत म्हणून वाईट लोकांचा तिरस्कार करू नका. प्रभू म्हणतो, वाईट लोकांसाठी पण तुम्ही गुडघे टेका, कारण माझा देव तो आहे, पापांवर पण सूर्य उगवतो आणि विश्वासणाऱ्यांवर पण सूर्य उगवतो. तुम्ही कोण आहेत भेदभाव करणारे? हालेलुया. प्रत्येकासाठी मी रक्त सांडलेले. कुणाला सोडू नका. सगळ्यांसाठी गुडघे टेका आणि प्रार्थना करा. पुढं तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर. ते छोट्या अहंकाराने भरलेला आहे. त्याच्या डोक्यामध्ये काय फिरतंय? मला असं वाटलं होतं की तो स्वतः माझ्याकडे येईल, मला भेटल आणि मला सांगल. तो कोण आहे की कोणाला तरी मध्यस्थ केलेला आहे आणि तो मध्ये येऊन मला बोलते की एलिशा असं असं म्हणते, असं असं करा. मी नाही करणार, मला नाही करायचं. नाही करणार तर तू मारणार. हालेलुया. तुला मारायला लागणार. ह्या धर्तीवरची कुठली ताकद तुला वाचवणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला सोपं काम सांगितलं होतं, अवघड काहीच नव्हतं. या अर्ध्या नदीमध्ये जायचंय, 7 वेळा डुबकी घ्यायची. हालेलुया. फक्त 7 वेळा. गेल्या आठवड्यामध्ये आपण काय शिकलो? भिंतीच्या अवतीभोवतीने फक्त 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्यात. हालेलुया. इथं 7 वेळा डुबक्या घालायच्यात. मी खरं सांगतो, इथून पुढं तुमच्यासाठी 7 हा आकडा येशूकडे घेऊन जाणारा बनल. हालेलुया. तुमचं जीवन आज 6व्या दिवसापर्यंत आहे. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही रडला, उद्याचा 7वा दिवस तुमच्यासाठी उगवणार आहे. हालेलुया. आनंदाचा दिवस तुमच्यामध्ये उगम पावणार आहे. हालेलुया. मी आज 6व्या दिवसामध्ये आहे, पण मी 7व्या दिवसाला पण उद्याच्याला बघणार आहे. उद्याच्याला माझे दुःख देव काढणार आहे. मला परमेश्वर सामर्थ्याने भरणार आहे. मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर पिता पुत्र पवित्र आत्मा आहे. हालेलुया. माझ्या बरोबर स्वर्गातले सैन्य आहेत. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हा, पण तो अहंकाराने भरलाय. तो म्हणते मी नाही करणार, मी चाललो. हा, पण पुढं शिवानी वाच जरा. हा, तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. त्याला त्याची इच्छा काय होती? तो स्वतः बाहेर माझ्या डोक्यावर हात ठेवल आणि प्रार्थना करल. पण तिथे तसं झालंय का? नाही झालं. कधी कधी आपली अपेक्षा काय असती तुम्हाला सांगू, ब्रदरांनी जसं ह्यांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली ना, हे जसे पवित्र आत्म्याने भरले ना, तसं ब्रदरांनी माझ्यासाठी पण करावं. नाही म्हणा. ब्रदर देव सांगतो कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि कुणाला तोंडाने सांगायचंय. देवाच्या सेवकाला देव सांगतो. देवाचा सेवक मनाने कधी करत नाही. जर कुणाच्या डोक्यावर मी हात ठेवलाय तर कुणाला तरी मी शब्दांनी बोलणार पण. हालेलुया. मी मतभेद करत नाही. हालेलुया. कदाचित तुमच्यातल्या बसलेल्या लोकांना या वचनांद्वारे देव आरोग्य देते. हालेलुया. तुम्हाला डोक्यावरती हात ठेवण्याची पण गरज नाही. का? कारण मी स्वतः सामर्थ्याने भरलेलो आहे. मी रोज देवाकडे जातो आणि परमेश्वराला म्हणतो मला सामर्थ्य असं बनव, मला अभिषेक असं बनव, मला अनुग्रह असं बनव. ज्यावेळेस मी चालेल त्यावेळेस अद्भुत काम होतील. आय रिक्वेस्ट यू लॉर्ड जीसस. मी रिसीव्ह करतो आणि आमेन म्हणतो. मला देव सुचवतो. प्रार्थनेत बसल्यावर मला देव सुचवतो. मी कोण आहे सुचवणारा? आपल्यातनं कधी चांगलं येणार नाही. पण जर तुम्ही देवाकडे आलाय तर तुमच्यातनं इथून पुढे चांगलं उगम पाहू. फक्त 2 वचनं राहिलेले ते संपवू आपण. हा, दिमिश्कातल्या नद्या अबान व परबर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? हा, तो काय म्हणते, आमच्या देशामध्ये मोठ्या मोठ्या नद्या आहेत, स्वच्छ आहेत, चांगलं पाणी आहे. तिथं नाही का? मी तिथे गेलो असतो ना, तिथलं सांगायचं नाही ह्यानी नाव मला. प्रेज द लॉर्ड. पुढं त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय? हा, असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. हा, क्रोधित होऊन तो निघून गेला. बाजूच्याला म्हणा नामन निघून गेला. नामान निघून गेला. तुम्ही नका जाऊ. तुम्ही नका जाऊ. बाजूच्याला म्हणा तुम्ही नका जाऊ. तुम्ही नका जाऊ. तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. तुम्हाला काहीतरी मिळेल. अद्भुत. हालेलुया. हालेलुया. हा, पुढं. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते हा. तर आपण केले नसते काय? प्रेज द लॉर्ड. त्यांनी तुम्हाला सोपं सांगितलंय काय अवघड सांगितलंय का तुम्हाला? कोण सांगते? नामन बरोबरचे जे सोबतीदार आहेत ना, ते नामनला सांगते. तुम्हाला सांगू, चांगलं सांगणारे पकडा, चांगलं सांगणाऱ्यांसोबत राहा. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? येशू काय म्हणतो? त्याच्या मुखातून येशू काय म्हणतो? जर तू वाईट संगतीने चालतील तर तू वाईट करशील, पण जर तू चांगल्या संगतीला राहशील तर तू चांगलं करशील. आणि वाईट संगत चांगल्या संगतीला बिघडवते. हालेलुया. म्हणून तिथं काय लिहिलेलं आहे? तिथं काय म्हणते? जे सोबती होते ते सोबती चांगले होते, त्यांनी ऐकलं. आणि नामन कोडी अहंकाराने भरलेला आहे. तो काय म्हणते? त्याचा सोबतीदार, त्याच्या हाताखालचा एक कामगार व्यक्ती, महाराज तुम्हाला एलिशानी अवघड काय सांगितलंय? सोपं सांगितलंय. मला तर ह्याच्यामध्ये काहीच अवघड वाटत नाही. एकदा तुम्ही करून तर बघा. मी बोलतोय तुम्ही करून तर बघा. कदाचित त्यांनी त्याला विनंती केली असेल, हातपाय जोडले असतील. प्रेज द लॉर्ड. मनुष्य कधी ऐकतो? अहंकारी मनुष्य. तुम्हाला सांगू, जेव्हा त्याला विनवणी करतो, जेव्हा त्याच्या हातापाया पडतो, हालेलुया, जेव्हा त्याची चहादारी करतो. आणि घमंडी लोकांची हिले मोठी घाण सवय. मला बघितलं नाही, मला भेटायला पण आले नाही, मला इग्नोर केलं, मला बर्थडेला बोलवलं नाही, मला लग्नाला बोलवलं नाही, मला ह्याला बोलवलं नाही, मला त्याला बोलवलं नाही. कोण आहेस तू? तुला बोलवतील. मी तर रोज देवाला धन्यवाद देतो. मला नाही बोलवलं, धन्यवाद, मला तुला देण्यासाठी वेळ मिळाला. जाण्याचे पैसे पण वाचले. हालेलुया. जे पाकिटामध्ये घालू देणार होतो ते सुद्धा वाचले. प्रेज द लॉर्ड. किती देवाला धन्यवाद दिला पाहिजे. नाही बोलवलं तर नाही बोलवलं, इट्स ओके. नाही बोलवलं तुम्हाला कुणी, धन्यवाद देवाला द्या. अहंकारी तो व्यक्ती जो म्हणतो मला नाही बोलवलं. नम्र तो व्यक्ती, नाही बोलवलं तरी पण आनंद करते.
हा, मला नाही बोलवलं ना त्यांच्या लग्नाला, त्यांच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न चांगलं हो, काय प्रॉब्लेम आहे? विश्वासणाऱ्यांनी चांगले काम केले पाहिजे. पूर्वी वाईट काम करत होतो, आता चांगले काम करा. हा, पुढं. तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले. त्यांनी फक्त तेवढंच छोटं सांगितलंय, तिथं आंघोळ करा, 7 वेळा डुबकी टाका आणि शुद्ध व्हा. हा, पुढं. ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनीत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. त्या व्यक्तीने त्याची विनवणी केली, त्याला विनंती केल्यानंतर ना ह्या व्यक्तीने ऐकलं. आणि मग हा व्यक्ती, कधी कधी काय होतं तुम्हाला खरं सांगू, जेव्हा देवाचा सेवक सांगतो ना तेव्हा लोक ऐकत नाही. जेव्हा कोणतरी मध्यस्थ होऊन जातो ना, मग हा माझ्या घरी आले होते, माझी विनवणी केली, मला लय समजवलं त्यांनी, माझ्या घरापर्यंत आले होते म्हणून मी ऐकलं. तू विश्वासणारा नाहीयेस. तू स्वतःला दूध समजूच नको, तू भूत आहेस. हालेलुया. जो म्हणतो ना माझ्या घरी यावं, पास्टरांनी माझ्या घरी यावं, प्रार्थना करावी, आमच्या कुटुंबाला बोल नाही. प्रेज द लॉर्ड. मी म्हणतो पास्टरांपेक्षा तू मोठे काम करशील. मी गेल्या आठवड्यात बोललो ना, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे काम कराल. जा तुमच्या घराकडे हात ठेवा. ब्रदर बोलल्याप्रमाणे माझं पूर्ण घर दुष्ट आत्म्यांनी शुद्ध हो. हालेलुया. माझ्या घरामध्ये प्रभू येशूच्या नावाने मी घोषणा करतो, स्वर्ग माझ्या घरामध्ये उतरून येऊ. का नाही होणार? का नाही होणार? हालेलुया. तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे, तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या मुखामध्ये देवाने सामर्थ्य दिलेले. तू बोल, होणार. तू बोल, घडणार. का? कारण सगळ्या स्वर्गाला तुझं ऐकायला लागणार. कारण तू धरतीवरती नाही हा शब्द देवाला दिला नाही, तू सगळं सोडून इथे येऊन बसला गुड न्यूज ऐकण्यासाठी. बॅड न्यूज तू ऐकत होता, कंटाळा आला होता, तू मरायला जात होता, पण आज देव गुड न्यूज देते. गुड न्यूज देते. हालेलुया. गुड न्यूज तुमच्यासाठी. हालेलुया. माझा देव जिवंत आहे. गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. त्या काळामध्ये येशू नव्हता, नामान कोडीबारा झाला. या काळामध्ये येशू आहे. किती अद्भुत चमत्कार मी करल, किती अद्भुत चमत्कार मी करल. हालेलुया. देव माझा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेईल. मी त्या लोकांना पण ओळखतो की बिना पेट्रोलची गाडी चालवली विश्वासाने. माझ्याकडे बघा तुम्ही, मी स्वतः आहे. जेव्हा माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला पैसे नव्हते ना, माझी खूप भयंकर परिस्थिती वाईट चालली होती माझ्या आई नंतरनं. बघायला कोण नव्हतं, सांगणारं कोण नव्हतं, पण विश्वास होता माझ्याकडं. मी प्रार्थना केली, माझ्या गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाही प्रभू, माझ्या गाडीमध्ये तू पेट्रोल दे, माझी गाडी तू चालव. माझ्याकडे 1 रुपया नाही. देवानी बघितलं 1 रुपयाही नव्हता माझ्याकडं, पण माझी गाडी बंद नाही झाली, बंद नाही झाली. विश्वासाने सांगते तुम्हाला. खूप लोक त्या काळामध्ये हसले. माझ्या ऑफिसचे लोक पण माझ्यावर अजूनही हसतात कधी कधी. हालेलुया. अरे ह्याची गाडी बिना पेट्रोलची चालली कारण ह्यांनी प्रार्थना केली. विश्वासणारे लोक पण हसत होते माझ्यावर त्या काळामध्ये. पण मी सांगू, तुम्ही माझ्यावर हसताय, पण ज्यांनी चमत्कार केलाय ना ते तुमच्यावर हसतो. समजते तुम्हाला? तुम्ही माझ्यावर हसताय, पण ज्यांनी माझ्या जीवनात चमत्कार केले ना ते तुमच्यावर हसतो. तुम्ही असं समजा पुढे चाला. मी प्रार्थना बंद केली का हसले म्हणून? इग्नोर केलं. हा, पुढं फक्त 2 मिनिटं. हा, त्याने 7 वेळा बुचकळ्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. कसं झालं त्याचं शरीर? लहान मुलाच्या जो मारणार होता, ज्याच्या शरीराला कोड फुटले होते, ज्याचं शरीर सडलं होतं, ज्याच्या शरीरातनं वास सुटला होता, देवाने सांगितलं, ते व्यक्ती ऐकत नव्हता. मध्यस्थ होऊन एका व्यक्तीने त्याला समजवलं. हा व्यक्ती पाण्यामध्ये गेला, यर्दन नदीमध्ये जाऊन उभा राहिला, 7 वेळा डुबकी घेतली, 6 वेळा डुबकी घेतली, काय नाही झालं. तो रागाने त्याच्याकडे बघत असेल, ते म्हणत असेल अजून एक. किती झाल्या? 6 झाल्या. आता जर नाही ना, ही जर झाली 7वी जर झाली आणि मी जर बरा नाही झालो, ह्या पाण्यातनं वर येऊन तुझं मुंडकं सोडवतो. मला ह्या घाण पाण्यामध्ये तू उतरवलं, आज लोकांना उतरायचं नाही. समजते तुम्हाला? आज लोकांना उतरायचं नाही, सगळं घरामधून पाहिजे. मी देवाला धन्यवाद देतो. नंदाताई असतील, शिंदेताई असतील, खरंच
किती लांबणे येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला मला मी म्हणतो प्रभू, मी म्हणलो असतो कदाचित लय लांब आहे, पण प्रभू म्हणतो जे माझ्याकडे बघतो त्याला लांब नाहीये, त्याला सगळं जवळ आहे. आणि त्या बहिणींना, दोन्ही पण बहिणींना सगळं जवळ आहे. एखाद्याने बहाणा दिला असताना लांब आहे हो, कधीतरी येतो, पण ते प्रत्येक रविवारी येतात आणि बसतात आणि ऐकतात. हालेलुया. ह्याला म्हणतात खरा विश्वास, ह्याला म्हणतात खरा आत्मा देवानी जिंकलाय. देव आनंद करतो ह्या लोकांमुळं, की हे लोक लांब नाही येऊन मला धन्यवाद देतात. उतरायचं नाही लोकांना. हा, मग ते बघत असेल 7वी येते आता, ते घाबरत असेल, ज्यांनी समजवलं ते म्हणत असेल आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. पण प्रार्थना कोण करते? त्याची बायको करते. कुठं करते? त्याच्या महालमध्ये करते. आणि त्याची प्रार्थना इथं उपयोगाला येते. तुम्ही प्रार्थना कुठं करताय? इथं करताय, 7 समुंदर पार काम होते. हालेलुया. तू प्रार्थना, तू गुडघे इथं टेकतोय, भारत देशामध्ये गुडघे टेकतोय, अमेरिकामध्ये काम होईल. भारत देशामध्ये गुडघे टेकतोय, इस्रायलमध्ये काम होईल. भारत देशामध्ये गुडघे टेकतोय, हालेलुया, ऑस्ट्रेलियामध्ये काम होईल. तुझ्या शब्दांनी लोक बरे होतील. तू फोनवर प्रार्थना करतोय, तिकडे देव हालचाल करत. हालेलुया. पण तू कर, तू थांबू नको, तू उतर. जिथं देव तुला सांगेल तिथं तू उतर. हालेलुया. तू घाबरू नको, देव तुझ्या संगत आहे. त्यांनी 7वी डुबकी मारली, ते वरती आला, त्याचं शरीर लहान बालकासारखं झालं. फक्त एक वचन वाचू पुढचं बघा, तो नंतर शेवटला काय म्हटला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला. सगळे देवाच्या माणसाकडे गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, त्याच्या समोर उभा राहून काय म्हणाला? अखिल पृथ्वीत, अखिल पृथ्वीत काय म्हणत आहे तो? अखिल अख्ख्या सृष्टीत. फक्त इस्रायल म्हणतोय का तो? नाही. तुम्हाला कळतंय मंडळी? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला समजत नव्हतं पहिलं, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. तुम्हाला समजतंय का? म्हणजे मला कळलं मी जे बोलतोय ते वेस्ट जात नाही, व्यर्थ जात नाही. शिकतोय कोणतरी. तिथं म्हणते अख्खी पृथ्वी, तिथं फक्त इस्रायल नाही, शमरोन नाही, तिथं तो काय म्हणते? नामान. नामानला कसं कळलं अख्ख्या पृथ्वीचा देव आहे? नामानच्या मुखामध्ये देवाने ते शब्द घातले की तू हे बोल, कारण मला फक्त इस्रायलचं नाही, मला पूर्ण पृथ्वीचं तारण करायचंय. हालेलुया. हा, वाच शिवानी. अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही, हे मला अखिल आता पृथ्वी कळून इस्रायल आले बाहेर आहे. देव नाही, हे मला आता कळून आले आहे. आता मला हे कळलेलं आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. आता हे पुढचं आपण पुढच्या रविवारी शिकू. हालेलुया. मी जर शिकवाय बसलो तर मला वाटतंय आपली रात्र इथं निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. खूप अद्भुत आहे हे. अख्ख्या पृथ्वीवर, अख्ख्या सृष्टीचा निर्माण करता आज मला कळालेला आहे. ते आजार त्याला मारण्यासाठी आला नव्हता सिस्टर. नामान कोडीला तो आजार मारण्यासाठी आला नव्हता. नामान कोडीच्या देशाला आजाद करण्यासाठी आला होता. दुष्ट आत्म्यांच्या हातातून आजादी देण्यासाठी आला होता. हालेलुया. छोट्याशा मुलीने इतकं मोठं काम केलं. समजत आहे? छोटीशी मुलगी म्हणा, छोटीशी, एवढी पण छोटी नाही, छोटीशी मुलगी, तिने इतकं मोठं काम केलं. अख्ख्या त्या मुलीला खरंच त्यांनी दासी बनवले असेल का? तो म्हणला असेल इथून पुढे ह्या देशामध्ये तू राणी म्हणून जा, कारण तुम्हाला वाचवले, माझ्या देशाला वाचवले. जिवंत देवाबरोबर ओळख करून देणारी तू येस. समजते तुम्हाला? जिवंत देवाबरोबर आमची ओळख करून देणारी तू येस. इथून पुढं तू आमचं घर झाडणार नाही, आमचे कपडे धुवणार नाही, आमच्यासाठी स्वयंपाक करणार नाही. इथून पुढं तू राणीसारखं जीवन जगणार. तुम्ही थोडं कराल ना देवासाठी, तिने थोडंच केलं, परमेश्वर तुम्हाला मोठं देईल. परमेश्वर तुम्हाला मोठं देईल.
त्याच्यातून येशूला दाखवा. मी प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. जसं आमचं इथपर्यंतचं येणं सुखरूप केलं तसं आमचं प्रत्येकाचं जाणं आशीर्वाद. येशूच्याच पवित्र महान गोड सामर्थ्य नावात मागतो म्हणून ऐक देवा. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा